सन्माननीय माजी खासदार विनायकी राऊत साहेब यांच्या सुनबाई आणि मुंबईचे नगरसेवक विद्यमान आपले गीतेश राऊत यांच्या पत्नी यांनी जी राऊत कुटुंबीय यांच्या विरोधात जी तक्रार केलेली आहे अत्याचाराच्या बाबत याच्याविषयी बोलण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी ही प्रेस घेत आहोत। आम्ही एक सांगू इच्छिते की सर्वप्रथम की गिरीजा राऊत यांचं लग्न 2017 साली झालं। 2017पासून त्या 23 सालापर्यंत त्या त्यांच्या घरीच होत्या आणि त्याच्यानंतर 2023 नंतर ते आज 26 सालापर्यंत ते आपल्या आईवडील यांच्या समवेत आहेत। मग आज त्यांना 2023 सालापासून ते 26पर्यंत 3 वर्ष ही आपल्यावर होणाऱ्या अत्याचार झाले असतील तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी हे 3 वर्षाचा कालावधी का लागला हा एक प्रश्न सर्व समाजात आणि आम्हाला सुद्धा सर्व महिला भगिनींना पडलेला आहे। दुसरं सांगायचं गेलं तर आज ते सांगतायत की आपल्यावर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेले आहेत। हे होत असताना सुद्धा एक सुशिक्षित त्या स्वतःसुद्धा एक सुशिक्षित आहेत। मग एक सुशिक्षित महिला एवढी 3 वर्षाचा कालावधी घेऊ शकते का खरं अन्याय झाला तर? मग माझं मत आहे की याच्यामध्ये एक अदृश्य शक्ती आहे की त्यांना पुढे आणून एक खोटे नाटे आरोप सन्माननीय राऊत साहेब आणि त्यांच्या कुटुंबियावर करत आहे हे मी ठाम या ठिकाणी सांगू इच्छिते। आमच्या या जिल्ह्याच्या आमच्या विरोधी पक्षाच्या ज्या महिला भगिनी आहेत अनेक मला वाटतं 8 दिवस त्यांचं सतत चालू आहे आंदोलनं करणं, स्टेटमेंट देणं। तर मला वाटतं हे विनायकजी राऊत साहेबांच्या विरोधात ते स्टेटमेंट देत आहे, सगळं करत आहेत, परंतु यांच्यासुद्धा एक चढावड आहे की मी स्टेटमेंट देऊन मी मोठी होते की तू मोठे होते या गलिच्छपणाचं राजकारण या ठिकाणी चालले। या महिला भगिनींना मी सांगू इच्छितो तुमच्याकडून आम्ही सुद्धा महिला भगिनी आहोत, त्यामुळे या कौटुंबिक वादामध्ये कुठेतरी राजकारण आणून या समाजामध्ये विनायकी राऊतसाहेब यांचं कुठे नाव कमी म्हणजे कुठेतरी एका गलिच्छ पातळीवर नेण्याचं तुम्ही काम करू नका। कारण आपण आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत की त्या प्रश्नावर आपण सगळ्या सिंधुवर्षीय भगिनी एकत्र येऊन सुद्धा आवाज उठवू शकतो। जिल्ह्यामध्ये आज आपल्याला माहिती आहे ड्रग्सचा विळखा आहे, तरुणी या विळख्याकडे ओढल्या जात आहे, दारूचा विषय आहे, त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार आहे। आता तुम्हाला सांगायला गेलं तर गेल्या वर्षीचं आता वर्ष झालं सावंतवाडीचं चव्हाण प्रकरण, त्यामध्ये मी स्वतः आंदोलनात होती। त्या ठिकाणी सावंतवाडी जिल्ह्यातल्या एका महिलेने आवाज उठवला नाही किंवा वेंगुर्ल्याचं दिशा चौकेकर प्रकरण असेल, सावंतवाडी 2 वर्षापूर्वीचं बांदेकर असेल, असे अनेक जिल्ह्याचं किती प्रकरणं सांगू शकते की अशा बाबतीत एक महिला भगिनी म्हणून आपण सुद्धा आवाज उठवणं गरजेचं होतं। या विषयात एकही शब्द या कोणत्याही महिला भगिनीने काढलेला नाही आणि आजच यांना हा पोळका काय येतो की हे गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की न्यायालयीन प्रविष्ट आहे आणि पोलीस यंत्रणा याच्यावर सक्षमपणे आपण काम करत आहेत की याचा शोध लावत आहेत। मग अशा गलिच्छपणे राजकारण करून आपण त्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम करू नये आणि ही गोष्ट राजकारण करण्यापेक्षा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खाली आणण्यापेक्षा आपण एक या जिल्ह्यासाठी चांगलं काम करूया। कारण जिल्ह्याचे प्रश्न आहेत, राज्याचे प्रश्न आहेत अनेक, त्या ठिकाणी जर काम केलं तर आपल्या सगळ्यांना एक चांगलं समाधान मिळेल। परंतु यापुढे या महिला भगिनींना सांगेन की आम्हाला ज्यांनी ओपन चॅलेंज दिलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या महिला मूग गिळून गप्प का, हा प्रश्न त्यांनी करूच नये। आम्ही सुशिक्षित आहोत, आम्हाला सुद्धा अनेक याविषयी राजकारण नेत्यांच्या अनेक या जिल्ह्यातले गोष्टी कौटुंबिक कलह माहिती आहेत, परंतु आपण सुसंस्कृत महिला भगिनी आहेत। कौटुंबिक कलह असतो त्या ठिकाणी कुटुंबानेच तो मिटवायचा असतो, त्यामध्ये राजकारण आणायचं नसतं हे आम्हाला एवढं ज्ञात आहे। त्यामुळे ह्या विषयात आम्ही कधी पडलो नाही, यापुढे कौटुंबिक कलह कोणाच्या आम्ही राजकीय नेत्यांच्या जाणार नाही, कारण कौटुंबिक हा कौटुंबिक विषय असतो। त्यामुळे या महिला भगिनींना पुन्हा एकदा सांगते, या जिल्ह्याचे ज्यावेळी तुम्ही प्रश्न घेऊन पुढे असाल त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत येतो, ज्या जिल्ह्यातले प्रश्न आपण नेऊया पुढे एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छिते। आणि ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तर 3 बोटं ही आपल्याकडे येतात, याचंही प्रत्येकाने भान ठेवावं आणि प्रत्येकाने आपल्या पूर्व इतिहास तपासून पाहावा की माझ्या पूर्व इतिहास काय आहे हे तपासून पाहिलं तर मला वाटतं हे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर किंवा अशा नेत्यांवर राजकारणावर किंवा टीका टिप्पणी करू शकणार नाही, एवढं ज्या ठिकाणी मी सांगू इच्छिते। आणि सर्व न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे ह्या गोष्टी, त्यामुळे आम्ही जास्त काही या विषयात बोलू इच्छित नाही। न्यायदेवतेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि पोलीस यंत्रणेवर आमचा विश्वास आहे की योग्य तो निर्णय
न्यायदेवतांनी देतील एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छिते.